नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातले सगळ्यात मोठी जिल्हा परिषद असलेली पुणे जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटील यांच्याकडे पदभार आलेला आहे। त्यांची 3 वर्षासाठी निवड झालेली आहे, परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्हा परिषदेला तथा जिल्हा अधिकारी कार्यालयाला ISI दर्जाचा अधिकारी असणं बंधनकारक आहे। परंतु आपण पाहिलं की 70,000 कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार आणि या अजित पवारांना जेलमध्ये घालू असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनीच यांना सत्तेत घेतलेले, तर जिल्हा परिषदेला IAS अधिकारी नाही। त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्हा परिषदेला, अगदी सातारा असेल, कुठला बी असेल, आज पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद म्हणजे 3 खासदार ग्रामीण भागाला, म्हणजे 2.5 खासदार धरा, म्हणजे 3 साधारण बघा 50 लाख लोकसंख्येची जिल्हा परिषद। या जिल्हा परिषदेला IAS अधिकारी असणं गरजेचं आहे, म्हणजे जिल्हाधिकारी लेवलचा। परंतु अजित पवार यांच्या हट्टापायी, अजित पवार यांच्या मनमानी कारभारामुळे पुणे जिल्हा परिषदेला प्रांत असलेला माणूस, म्हणजे अजित पवारांकडे जवळपास 13-14 वर्ष OSD म्हणून काम करणारे गजानन पाटील हे IAS अधिकारी नसताना यांना या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बसवण्यात आलंय। म्हणजे अजित पवार यांचा जो गैरकारभार आहे हा किती भयानक आहे याच्यावरून हे दिसून येतंय। बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सरकारी अधिकारी बसवलेले आहेत अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेला, गजानन पाटील तर इरिगेशन विभागाला बघा, तिथं हनुमंत धुमाळ, गुणाले आणि संजीव चोपडे हे म्हणजे एक कार्यकारी संचालक, 2 मुख्य अभियंता, हे यांची 20 वर्ष झालं सर्व्हिस ही पुणे जिल्ह्यातच झालेली आहे, पुणे जिल्हा आणि त्या झोन मध्ये झालेले आहेत। म्हणजे किती बेकायदेशीरपणे काम अजित पवार यांचं सुरू आहे। तसंच बघा, सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील बघा, अतुल चव्हाण हे चीफ इंजिनियर आहेत, मुख्य अभियंता आहेत। तर या अतुल चव्हाणांची पत्नी भारतीय जनता पक्षाची आमदार झाली, परंतु अतुल चव्हाण हे अजित पवारांचे समर्थक असल्या कारणानं या ठिकाणी देखील साहजिकच अतुल चव्हाण यांची निवड, म्हणजे पुणे प्रादेशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यामध्ये आणि तथा पुण्यामध्ये जे पण अधिकारी आहेत ते सगळे अजित पवारांच्या मर्जीतले, आणि अजित पवारांनी सगळ्या नियमांना फाटा देऊन, सगळे नियम डावलून या ठिकाणी आपल्या मर्जीतले अधिकारी अनेक वर्षापासून, म्हणजे 20-20 वर्ष झालं पुणे जिल्ह्यात त्यांची सर्व्हिस आहे, आणि निवळ अजित पवारांमुळे। काँग्रेसच्या कार्यकाळात देखील अजित पवार महाराष्ट्राचं अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, म्हणजे जवळपास अजित पवार 8व्यांदा का 9व्यांदा अर्थमंत्री झालेले आहेत। आणि त्यांच्याकडे काम करणारी जे सगळी मंडळी आहेत त्यांनाच ते मुख्य पदावरती बसवतात। आता पुणे जिल्हा परिषद ही सगळ्यात मोठी जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रातली, आणि या ठिकाणी आतापर्यंत आलेला प्रत्येक अधिकारी हा IAS दर्जाचा अधिकारी आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमतः आणि पहिल्यांदाच झालेलं आहे की या ठिकाणी IAS दर्जाचा अधिकारी नाही। आता गजानन पाटील हे अजित पवार यांच्याकडं OSD म्हणून बजेटला काम करत होते, आणि ते बजेटला असल्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांचे त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, त्याच्यामुळं कुणीही काहीही एकही शब्द, टकार शब्द काढत नाही। त्याचं कारण हे तसं आहे की हे बजेटला असताना प्रत्येक तालुक्याला जर बजेट मागायचं म्हणलं किंवा पैसे मागायचे म्हणलं तर त्यांच्याकडे जायला लागायचं बजेटला असल्यामुळं, त्याच्यामुळं ह्यांचे सगळ्यांचे संबंध आहे। उद्या जर पुन्हा हे बजेटला जाऊन बसलं तिकडं तर मात्र आपल्या तालुक्याला पैसे देणार नाही, म्हणून सगळेच आमदार महाराष्ट्रातले भिवू नयेत की गजानन पाटील यांच्या विरोधात एकही आमदार कोणी शब्द काढायला तयार नाही। आता बघा, गजानन पाटील यांनी पदभार हाती घेतल्यापासून पुणे जिल्हा परिषदेच्या ज्या बदल्या केल्या, ह्या बदल्या देखील भ्रष्ट बदल्या झालेल्या आहेत। 18 वर्ष एक माणूस मुख्यालयाला जिल्हा परिषदेला काम करतो, म्हणजे ही लज्जास्पद गोष्ट आहे। आणि अशा लोकांना
गजानन पाटील यांनी पुन्हा त्याच ठिकाणी पोस्टिंग दिलेले आहेत. आता विरोधात काम करणाऱ्या लोकांची देखील म्हणजे असं विरोधात बातम्या टाकणारे किंवा विरोधात तक्रारी करणारे, म्हणजे विरोधात म्हणण्यापेक्षा गजानन पाटील यांच्या चुकीचं राज्यपालांना किंवा मुख्यमंत्र्याला निदर्शनास आणून देणाऱ्या लोकांना देखील त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. आता हे पाटील साहेब म्हणजे अजित पवारांच्या जवळचे असल्यामुळं त्यांचे सगळ्या पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, PSI ह्या सगळ्या लोकांचे हितसंबंध आहेत आणि त्यामुळं कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याला सांगून कोणाला पण असा ते सहजासहजी त्रास देऊ शकतात. आता जिल्हा परिषदेला 18 वर्षाचे काम करणारे लोक आहेत, त्यांच्या बदल्या देखील पुन्हा तिथंच केल्यात. म्हणजे एक तर नियम सांगतो की 3 वर्षाला एक टेबल आणि 5 वर्षांनी विभाग बदलला पाहिजे. म्हणजे एखादा बांधकाम विभागामध्ये काम करत असेल तर त्याच्याकडे 3 वर्षासाठी तिथला टेबल असेल आणि 5 वर्षांनी त्याचा विभागच बदलला पाहिजे. म्हणजे बांधकाम मधून तो दुसऱ्या विभागामध्ये बदली झाली पाहिजे. परंतु असं न होता तिथल्या तिथंच पैसे घेऊन ह्या बदल्या झाल्या. म्हणजे एकंदरीत जर IAS अधिकारी असता तर अशा बदल्यांमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला नसता. परंतु हे प्रांत अधिकारी आणि गजानन पाटील साहेब यांच्या पदोन्नतीमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे. तो देखील कसा बघा, त्यांच्या सोबतचे जे काही प्रांत अधिकारी आहेत त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही, परंतु गजानन पाटील साहेब हे प्रांत अधिकारी असताना त्यांना पदोन्नती देऊन उपजिल्हाधिकारी म्हणजे जे आपण म्हणतो ऍडिशनल जिल्हाधिकारी किंवा आपण ज्याला अतिरिक्त जिल्हाधिकारी असं म्हणतो त्या पदावरती त्यांना पदोन्नती देण्यात आली. आणि IAS केडर नसताना देखील त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा बेकायदेशीरपणे पदभार देण्यात आला. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की अजित पवारांनी जे निर्णय घेतलेले आजवर ते सगळे चुकीचे. आणि बघा, अजित पवारांच्या घोटाळ्यावरती देवेंद्र फडणवीस अनेक वेळा म्हणले होते की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणार नाही. 2014 मध्ये म्हणले आमचं सरकार आलं तर अजित पवारांना 70,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये जेल घालू. परंतु असं काहीही झालेलं नाही. उलट अजित पवार यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे. म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा देखील भारतीय जनता पक्ष निघाला. म्हणजे या अगोदर जे भारतीय जनता पक्षाच्या ज्या वल्गना होत्या त्या पूर्णपणे धुळेला मिळालेल्या आहेत. हे सगळे पुढारी एकच आहेत असं एकंदरीत आपल्याला काही कारणावास्तव तरी दिसतंय. परंतु आता हे जे गजानन पाटील जे आहेत हे मात्र यांची नियुक्ती मात्र बेकायदेशीर आहे. एवढंच इथं सांगता येईल आपल्याला की कशा पद्धतीने अजितदादा यांच्या जवळचे आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी बसवलं गेलेलं आहे. आणि त्यातच जिल्हा परिषदेच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या आर्थिक लाभाच्या सगळ्या बदल्या झालेल्या आहे. म्हणजे आर्थिक तडजोड करून सगळ्या बदल्या झालेल्या आहेत. तर याच्यावरती विभागीय आयुक्त किंवा राज्यपाल यांनी काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. परंतु अद्याप तरी काही कारवाई झालेली दिसत नाही. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गजानन पाटील यांना हटवा आणि जिल्हा परिषद वाचवा अशा आशयाच्या तक्रारी देखील राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या आहेत. आणि वेळ प्रसंगी हे लोक कोर्टात देखील जाणार असं देखील सांगितलेलं आहे. आणि तरच या गोष्टी सरळ होतील. परंतु आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.